महाराष्ट्र विधान परिषद चुनाव के बीच प्रदेश की राजनीति में ऑपरेशन टाइगर को लेकर चर्चाएं भी तेज हो गई है। इस बीच भाजपा प्रदेश अध्यक्ष और राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने एक ओर विधान परिषद चुनाव में महायुति की बड़ी जीत का दावा किया, वहीं दूसरी ओर शिवसेना में बढ़ रही नाराजगी और संवादहीनता पर भी बड़ा बयान दिया है। बावनकुले ने कहा कि जनप्रतिनिधियों को विकास कार्यों के लिए सत्ता का सहयोग जरूरी होता है और उनकी बात नहीं सुनी जाए तो असंतोष बढ़ना स्वाभाविक है। महाराष्ट्रामध्ये 17 विधान परिषदच्या निवडणुका होत्या। 6 विधान परिषदच्या सीट्स अनाऊन्स झाल्या आहे। 11 सीटवर एनडीए भाजपा महायुती 75% वर मतं घेऊन जिंकत आहे। केवळ 25% मतं महाविकास आघाडीला मिळतील। काही ठिकाणी तर 90% मतं हे भाजपा महायुतीला मिळत आहे। त्यामुळे एक मोठा अभूतपूर्व विजय यापूर्वीच्या कुठल्याही निवडणुकीत विधान परिषदेच्या असा विजय मिळाला नाही, तेवढा मोठा विजय महाराष्ट्रामध्ये मिळतोय। मला असं वाटतं की एकंदरीत शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं खतखत आहे उद्धवजीकडे, ती खतखत बाहेर निघते आहे। तर उद्धवजीने विचार करायचा आहे की हे का होते आहे। शेवटी आज खासदारांना आपापल्या मतदारसंघात कामं करायची असतील तर त्या ठिकाणी सत्तेची गरज पडतच आणि सत्तेशिवाय कुठलाही विकास होत नाही। आम्ही तसा अपोजिशन असलं तरी त्यांना मदत करतो, खासदारांना किंवा आमदारांना अपोजिशनच्या। पण त्यांनाही वाटतं की ज्या जनतेने आपल्याला निवडून दिला आहे त्या जनतेच्या विकासाच्या जे त्यांनी बाता केल्या आहेत, जाहीरनामे दिले आहेत, मॅनिफेस्टो दिले आहेत, त्या विकासाचं काय होईल त्यांना भीती वाटायला लागली आहे की आता आम्ही पुढच्या वेळेस जेव्हा आपल्या मतदारसंघात जाऊ तेव्हा आम्ही काहीच केलं नाही आहे किंवा आमच्याकडे सरकार नाही आहे किंवा आम्ही काही करू शकलो नाही किंवा डेव्हलपमेंट करू शकलो नाही। तर काय लोकांना शेवटी जर काही सांगितलं तरी जनप्रतिनिधीकडनं अपेक्षा आहे, खासदाराकडनं आमदाराकडनं अपेक्षा आहे।